करून चांगलं प्रदर्शन करेल, मात्र लौकिकाला साजेशी कामगिरी या संघाला करता आली नाही. बॅड लक, क्रिकेटमध्ये लक फॅक्टरी खूप कधी कधी महत्वाचं असतं. तर क्षेत्रक्षण सजवायचं आहे. टू ओपनर ऑन द ग्राउंड सलामी जोडी मैदानामध्ये गेलेले आहे. आमचे दोन्ही पंच सज्ज झाले आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण साहिद मोमीन यांना पाहतोय, तर स्क्वेलिकचे पंच विक्रम नाईक. वेलकम भावेश वारे, आपलंही हार्दिक स्वागत आहे. मात्र भावेश वारे याच्याकडून काल पाहायला मिळालं नव्हतं, जिथे वारा तिथे मारा. तर सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय ती चाविंद्रा स्पोर्ट्सचा चाविंद्रा या संघाकडून क्षेत्रक्षण सजवण्याच्या तयारीत वकील स्पोर्ट्स मापुल या संघ. आतिश आणि मोनिश सलामी जोडी मैदानामध्ये. पाच षटकांचा सामना. P1चं पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आसिफ. दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण आउटफील्ड मध्ये पाहू शकता. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आसिफ. जयभद्रन का शेलार चषकामध्ये तब्बल मापुलीचे 5 संघांना ऍक्शन मध्ये पाहिलं होतं. मापुली या गावामध्ये भरपूर क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच गावामधील हा संघ वकील स्पोर्ट्स मापुले हा मुख्य संघ आहे. आसिफ गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू दिशा फरकटली आहे. पंच आमच्याकडे बोलतात, फायरचा इशारा करतात. अवांतर धावेने अकाउंट ओपन होते चाविंद्रा स्पोर्ट्स चाविंद्रा या संघाचं. शरद मात्रे यांच्याकडनं लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर मारतात तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल चाविंद्रा संघाला. फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. आसिफ यावेळी जोरदार अपील, मात्र पंच सहमत नाहीत. अतिशय जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळतोय तो क्षेत्रशाहीकडून आणि पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. मात्र पंच अतिशय चाणक्य आहेत. साहिद मोमीन भरपूर अनुभव आहे त्यांच्याकडे आणि ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. दरम्यान निर्धाव चेंडू समाप्ती. आसिफ गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज आतिश. यावेळी पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटबॉलचा वापर करताना दिसला नव्हता फलंदाज आणि चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूने वळतोय. इनकटर डिलिव्हरी आपण बघतोय. इनकटर हा आसिफ याचा प्रमुख आश्रय. फ्रंटलाईन गोलंदाज मापुली संघाकडून बरेच वर्षापासून पाहतोय. अतिशय उत्कृष्ट कामगिरी या गोलंदाजाने अनेक इव्हेंट मध्ये केलेली आहे. अजाम पटेल यांच्याकडनं मापुली संघासाठी जर विकेट जर हॅट्रिक येतात 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच माझे मित्र आहेत आजम पटेल आणि त्यांच्याकडून नेहमीच कुठे स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा येत असतात. यावेळी मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक रवीश बॉन्ड चेंडू खाली आणि फलंदाज बाद होतोय पहिला आतिशच्या रूपाने. माय नेम इज बॉन्ड. पहिला फलंदाज बाद होतोय आतिशच्या रूपाने. आतिश शून्यावर बाद होऊन पॅलमध्ये परतताना आणि पहिली सफलता अर्ली ब्रेक थ्रू दिलेली आहे आसिफ या गोलंदाजाने. एक सोपा झेलला रवीश बॉन्ड याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला होता. नवीन फलंदाज चाविंद्र संघाकडून जातोय राज. राज याला मात्र खेळपट्टीवर राज करावे लागेल कारण इनफ टोटल धावपलकडे पाहायला मिळत नाही. एका धावेवर
एक फलंदाज बाजून फॉलोमध्ये परतलेला आहे. वेलकम मानस पाटील. यावेळी फाईन केलेला आहे. फायनल रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला पाहायला मिळतंय. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावेने संघाची धावसंख्या घडून दिलेली ती 3 धावा. राज पाटील याला सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर चांगलं घडवलं दर्शन तर सुदर्शन यांच्याकडून हॅट्रिक साठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाने हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. यावेळी मोठा फाटका इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफच्या वरून जातो चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. मोनिशाच्या बॅट मधून चेंडू बॅटला लागला होता. त्याच्यावर मोर उमटलेली षटकाराची धावसंख्या 6 ने वरून झालेली ती 9 धावा. फोर्स केला होता. जबरदस्त फटका आपण पाहतोय मोनिशाच्या बॅट मधून. आसिफ टर्न फ्रॉम व्हीआयपी डाइज इन फेसिंग इन मोनिस. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न अपिली तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे दोन्ही पंच आपण पाहतोय अतिशय चतुर आणि चाणक्य पंच आहेत. तर पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर चाविंद्र संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1-9. P1च्या पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. या P1च्या पहिल्या षटकामध्ये एक षटकार मोनिशाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. वसीम गोलंदाजी मार्कवर छोट्या चनीचा खेळाडू आपण पाहतोय. P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. सामना करेला फलंदाज राज पाटील. 3 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेट मध्ये आता मात्र पाहायला मिळतात. त्यामध्ये लॉंग ऑफ आपण पाहू शकता. काऊ कॉर्नर रिजन आणि डीप स्क्वेअर लेग. यावेळी हुक केलेल्या चेंडूला खराब क्षेत्ररक्षण याला म्हणतात 1-4. अतिशय सॉफी वर्ग आपण पाहतोय फायनल लेग रिजन मध्ये आणि चेंडू होतोय डीप फायनल लेग रिजन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा. स्वागत केलेलं आहे वसीम याचा 4 धावने राज या फलंदाजाने. यावेळी इनसाइड आउट कव्हरेज मध्ये प्रयत्न तर चांगला, मात्र चेंडू जोपर्यंत स्वीपर कव्हर मध्ये अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण. धावसंख्या सिंगल वरून झालेली ती 14 धावा. अतिशय बाधून फॅलमध्ये परतलेल्या मोनिश आणि राज ही जोडी मैदानामध्ये दुसरं षटक मार्गस्थ आहे. मापुली संघाकडून दुसरं षटक गोलंदाज वसीम. वसीम हा सामना करेल फलंदाज मोनिश, जो वैयक्तिक एक षटकाराच्या मदतीने 8 धावसंख्येवर खेळतोय. यावेळी दिशा भरकडली जाते. दिशांचे चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचं वाईटचा इशारा येतोय. अवंत धावमध्ये भर पडते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती 15 धावा. मानस पाटील यांच्या जोडीला आपण पाहतोय तेजेश पाटील साहेबांचे भाचे देवगुरव या स्पर्धेचा या सामन्यांचा आनंद लुटताना. वसीम टर्न फ्रॉम व्हीआयपी राइज इन राइट अमोर द विकेट. यावेळी फोर्स केलेला चेंडूला, चेंडू हवेमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. अतिशय उत्कृष्ट प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते आणि तोपर्यंत धावांची लयलूट करताना फलंदाज पाहूया किती धावा पूर्ण करतायत.
3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. नक्कीच आपल्या संघासाठी एक धाव मात्र वाचलेली आहे ती क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल आणि धावफलकामध्ये 3 ने बदल करतोय. धावफलक आपण पाहतोय 18 वर स्थिरावतोय. 5 षटकांचा सामना P1 आणि P2. P1चं पहिलं षटक संपलेलं आहे. P2चं दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज वसीम. यावेळी मिस्टामी फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि दुसऱ्या फलंदाजाला जावे लागेला. डगोच्या आसऱ्याला राज पाटील याची केली संपुष्टात. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय धावफलकावर 18 धावा. नक्कीच आमच्या सर्व समालोचकांनी ही ट्रॉफी भरपूर एन्जॉय केलेली आहे. शशिकांत केने असतील, मनोज ठाकरे असतील, संदेश वखारे असतील, भरपूर एन्जॉय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचं कारण आयोजक अतिशय उत्कृष्ट आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून एक देखणी स्पर्धा, आपण सुरेख स्पर्धा पाहतोय. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून सिटी क्रिकेटला प्रारंभ झालेला आहे. सिटी क्रिकेटची क्रिकेट रसिक आतुरतेने वाट पाहत होते, मात्र त्यांची प्रतीक्षा संपवण्याचं काम केलेलं आहे ते आग्रेच्या प्रतिष्ठान आणि जय हनुमान क्रिकेट क्लब पोगाव, एकंदरीत ग्रामस्थ मंडळ पोगाव यांनी. वसीम गोलंदाजी मार्गावर राईट मुहूर्त विकेटचा मारा करताना. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि तिसरा फलंदाज झेलबादच्या रूपाने बाद होतोय. चाविंद्रा संघाचा मोडीश याची केली संपुष्टात. अझम पटेल यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि वसीम याला सुवर्ण संधी आहे. आंतरशिकेमध्ये वसीम अक्रम नावाचा एकमेव गोलंदाज आहे ज्याने बोल्टच्या 2 हॅट्रिक केलेल्या आहेत. आणि लसित मलिंगानंतर सर्वाधिक हॅट्रिक घेण्याचा जो विक्रम आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो वसीम अक्रमच्याच नावे आहे. कारण या गोलंदाजाने तब्बल 4 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. 1 नंबर आपण पाहतोय लसित मलिंगा, जिने एकंदरीत सर्वाधिक 5 विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. पाहूया वसीम या स्पर्धेमधील ग्रामीण पूलमधील पहिली विकेट हॅट्रिक घेतोय का. आणि पहिली विकेट हॅट्रिक घेतली तर पहिला गोलंदाज बनेल ग्रामीण पूलमधून विकेट हॅट्रिक घेणारा. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक अजम पटेल यांच्याकडून दिलं जाईल. वसीम ऑन द हॅट्रिक. वसीम राईट आर्म द विकेट. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला डीप मिड ऑफ रिजनला चेंडू जोपर्यंत फील केला जातोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण. तर अशा प्रकारे 2 षटकांची ती समाप्ती झालेली आहे. P1 आणि P2 या 2 षटकांच्या समाप्तीनंतर चाविंद्र संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3/19. आणि यापुढील 3 षटकामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे नॉनस्टॉप कॉमेंटेटर शशी केने सज्ज होतात. थँक्यू सुभाष धुमाल. जर विचार केला 2 षटकाची समाप्ती, संघाची धावसंख्या धावफलकावर 19 धावा. तिसरे षटक घेऊन येते गोलंदाज. पाहूया संघानं कोण येते. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मापुली संघ आपल्या विनंती असेल. स्ट्राईकला देतो बन्सी, नॉन स्ट्राईकला देतो मात्र सागर. जर विचार केला तर आतिशबाद झाला, मोनिश आणि राज तिघे खेळाडू कक्षामध्ये पडल्यात. जर विचार केला तर सागर अजूनही खेळपट्टी सज्ज आहे, अजूनही खातं सुद्धा खोललेलं नाही. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. आसिफ ज्युनियर येतोय गोलंदाजी मार्कवर, डाखुरा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये विचार केला आसिफ सिनियर यांनी 9 धावा खर्च केल्या, वसीम याने 10, तर आसिफ ज्युनियर येतोय. स्ट्राईकला तो बन्सी. आपण पाहतोय स्वर्गीय आप्पा व नाना स्मृती चषक 2020 अग्रराजा प्रतिष्ठान पोगाव व जय हनुमान पोगाव मंडल
यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. स्ट्राईकला देतो बन्सी. पुढला चेंडू. सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरळ एसटीच्या आतामध्ये निर्धाव चेंडू. पहिला चेंडू पाहायला मिळतोय निर्धाव. आसिफ बहा ज्युनियर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर. 5 षटकांचा हा सामना. 2 षटके संपल्यात पॉवर प्लेची. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आसिफ याने पहिला चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू फेकला. पुन्हा सामोरे बन्सी. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू. पुन्हा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आसिफ ज्युनियर याच्याकडनं. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी. चांगला स्वागत केला जातो चेंडू ज्या पद्धतीने टाकला जातं गोलंदाजा आसिफचा. पुढला चेंडू. सुरेख चेंडू पुन्हा त्याच दिशेने, मात्र चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. निश्चित जीवनदान मिळते सागरला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती म्हणजेच 20 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आसिफ ज्युनियरचं. दरम्यान वेके आणि अतिश चाविंद्रा संघासाठी वेग सेलार वेग पाटील खांडवल यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. वेग पाटील खांडवल यांच्याकडून चाविंद्रा संघासाठी आणि खास करून वेग आणि आतिशसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. विके आणि आतिशसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. उद्योगपती विवेक पाटील खांडवाल यांच्याकडून शुभेच्छा आल्यात संघाला. पण फारसं चांगलं करता येत ना फलंदाजी करत असताना संघ पाहतो बन्सी आणि सागर. बन्सीने आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव केले. 4 चेंडूंचा सामना केला. 2 धावा जमा केल्या संघासाठी. पुढला चेंडू. डावखुरा फलंदाज सागर. चांगला साठवले चेंडू. चेंडूला दिशा दिली. चेंडू जाईल 6 धावांसाठी. पंच वळतात आमच्याकडे. या चेंडूवर येतील 6 धावा. षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. तिसरे षटक आसिफ ज्युनियर पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सागर खातो कोलते स्वतःच 6 धावाने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 26 वर. कारण वकीसपूर महापोली संघ मध्ये सुद्धा चांगली फलंदाजी आहे, हे विसरता येणार नाही चाविंद्रा संघाला. चाविंद्रा संघ नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. पुढला चेंडू. आसिफ ज्युनियर गोलंदाजी मार्कवर. सागर साठी चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरळ एसटीच्या हातामध्ये पंचांकडे दाद मागतोय. पंचांनी दाद फेटाळून लावले. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली वापसी पुन्हा. तिसऱ्या षटक चालू असताना तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी. पहिला जर 2 गोलंदाजाचा विचार केला तर दोन्ही गोलंदाज 7-7 चेंडू हाताळले होते, मात्र आसिफ ज्युनियरने चांगली गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू. सुरेखाचा चेंडू ब्लॉक मध्ये टाकला. त्या दरम्यान 1 धाव मिळेल. एका धावावर समाधान मानता का दुसरे धावेचा प्रयत्न नसेल. एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा. 3 षटकाची समाप्ती. सरासरी जर बघितली तर 9 ची सरासरी गाठले. लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. मापुली संघ याच्यातील विजेता संघ कुठला होईल आपण पाहणार आहे. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारला मापुली संघाने. आजचा हा ग्रामीणचा शेवटचा दिवस. उद्या फायनलचा दिवस असेल. त्याच्यामध्ये सिटी आणि ग्रामीण असे आपण संघ या मैदानात पाहणार आहेत. पॉइंटर भिवंडी संघ असेल. आरडी ओवली, जयदुर्गा भादवर, एसपी दापोडे चांगले संघ आपण पाहूया मैदानावर. जतीन पाटील सागर पाटील साठी शुभेच्छा येतात. धन्यवाद जतीन पाटील. पुन्हा गोलंदाजी मार्क गोलंदाज आसिफ सिनियर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला सागर. चांगला चेंडू टाकलाय. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. 1 धाव मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 28 धावा.
धावसंख्या धाव फलकावर 28 धावा. आसिफ सिनियर गोलंदाज मार्गवर 10 ते 12 पावलांचा रनअप. चांगला साठवले चेंडू. बन्सी याच्या बॅट मधून शतरक्षक येतोय झेल खाली आणि मात्र सुरेख असा झेल पकडलाय. पापा चांगला झेल पकडतोय. जर विचार केला तर मिड विकेट आणि लॉंगाच्या मधून मारण्याचा प्रयत्न होता बन्सी याचा, पण मात्र उंची जास्त होती, लांबी कमी होती या फटक्यामध्ये. फलंदाज बाद होईल. चौथा बन्सी बाद होतोय. पुन्हा खेळाडू कक्षामध्ये येऊन थांबावं लागेल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर मिक्की होतोय नवीन फलंदाज. नॉन स्ट्राईकला सागर. एक षटकार बघितला त्याच्या बॅट मधून. पुढला चेंडू चांगला साठवलाय चेंडू. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जाईल सीमा पार. 6 धावा या चेंडूवर. जर विचार केला तर सागर याच्या बॅट मधून दुसरा षटकार पाहतोय. या 6 धावाने संघाची धावसंख्या धाव फलकावर 34 धावा. आसिफ सिनियरचं सुद्धा स्वागत केलंय. मात्र आता फलंदाजी करत असताना सागरने चाविंद्र संघ नाणेफेकी हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. तर विचार केला तर ग्रामीण मधून डबल ए जयभजन गोडसे बी संघ क्वालिफाय झालाय. कालच्या दिवसामध्ये वीर भजन कारवली हा संघ क्वालिफाय झालाय. आजच्या दिवसात कुठला संघ क्वालिफाय होणार आपण पाहणार संध्याच्या सत्रामध्ये. पुढला चेंडू सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय. सररेष्टीच्या हातामध्ये निर्धार चेंडूची फेकी. लॉंग ऑफला आपण पाहू शकता. लॉंगनला पापा हा शतरक्षक सज्ज. पुढला चेंडू चांगला साठवले चेंडू. शतरक्षक येतोय. सुरेख असा झेल. आसिफ सिनियर चांगली गोलंदाजी. तुषार येतोय फलंदाजीसाठी. सागर चांगली फलंदाजी करत होता. 2 षटकार आपल्या संघासाठी निश्चित त्यांनी खेळले. पण धाव संख्या बघितली धाव फलकावर 34 धावा. उद्याचा दिवस मेगा फायनल ग्रामीण आणि सिटी या 2 संघादरम्यान आपण फायनल तर पाहणारच आहोत. पण ग्रामीण मध्ये 2 आयकॉन खेळाडू आपण पाहणार. कुठला संघ फायनल मध्ये प्रवेश करेल, कुठला संघ आयकॉन 2 प्लेयर घेऊन येईल आपण पाहणार संध्याकाळच्या सत्रामध्ये. पुढला चेंडू चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरळ एसटीच्या हातामध्ये पंचांचा इशारा येतोय. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धाव फलकावर 5-34. शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाकडे देत आहे संघाचा संघनायक. लगेच शतरक्षण लावून घ्यायचंय. गोलंदाज मार्गवर आकाश. आकाश येतोय. संघाकडनं 5वं शेवटचं षटक या इनिंग मधलं. धाव संख्या धाव फलकावर 34 धावा. स्ट्राईकला येतो तुषार. नॉन स्ट्राईकला येतो मिक्की. अजून विचार केला तर धोनी फलंदाजी आपलं स्वतःचं खातं सुद्धा खोललेलं नाही. जर सामना जिंकायचा असेल चाविंद्र संघाला या षटकामध्ये 14 ते 15 धावा जमा करणं गरजेचं असेल. स्ट्राईकला तुषार. सुरेखा साठवले चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळाला होता गोलंदाजी करताना सुद्धा. आपा जातोय चेंडूवर. एका धावाने संघाची धाव संख्या धाव फलकावर 35 धावा. शेवटचं षटक. ज्या षटकामध्ये निश्चित अपेक्षा असते संघनायकाला चांगली धावा जमा करणं गरजेचं असेल, पण मात्र शतरक्षण करत असेल संघाला असं वाटत असेल कुठेतरी थांबावं लागेल चाविंद्र संघाला सुद्धा कमीत कमी धावांवर. पुढला चेंडू
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुलवार गतीचा चेंडू होता, फसवा चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आकाश, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढला चेंडू आकाश आपल्या गोलंदाजीला सज्ज होते, स्ट्राईकला येतो. मिकी आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव केलाय, मोठ्या पटक्याची अपेक्षा असेल संघाला. पाहूया पुढला चेंडू आकाशाचा. फुलर लेनचा चेंडू मिस टाइम होतय. चोटी धाव मात्र निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल. पंचांचा लेग बायचा इशारा. काय गोलंदाजी करतोय आकाश, युवा गोलंदाज पाहायला मिळतं या संघामध्ये. हीच अपेक्षा असेल महापुलीस संघाला, ज्या पद्धतीने गोलंदाजी होते. फुलर लेनचा चेंडू होता, सुरुवार गतीने टाकला होता, फलंदाज मिक्कीला समजला नाही. 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव केला, स्ट्राईकला येतो तुषार. चांगली अपेक्षा होती चाळींद्र संघ, चांगली धावा जमा करे. पुढला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, एक धाव मिळेल. एका धावावर समाधान मानावं लागते. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 37 धावा. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी करतोय आकाश. जर विचार केला तर सर्व गोलंदाज चांगली गोलंदाजी हाताळले. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये विचार केला तर 10. पुढला चेंडू पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय. पापा तोपर्यंत एक धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 38 धावा. चाळींद्र संघ विचार करत शेवटचा चेंडू एखादा तरी चौकार किंवा षटकार लागणं गरजेचं आहे. जर विचार केला तर या 5 षटकामध्ये चांगली अशी धावसंख्या म्हणता येणार नाही चाळींद्र संघाची. पुढला चेंडू सूर्यकासा टोले चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या वरून जात आहे, मिसफील्ड. चेंडू जाईल सीमापार. पंचांचा इशारा येतोय. या चेंडूवर येथील 4 धावा. नशिबाची साथ लागल्या शेवटच्या चेंडूवर चाळींद्र संघासाठी. ज्या ठिकाणी 1 किंवा 2 धाव मिळाल्या असत्या त्या ठिकाणी 4 धावा येतात. या 4 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 42 धावा. मात्र आव्हान ठेवले 30 चेंडू 43 धावा. चाळींद्र संघ लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. महापुलीस संघाला आव्हान ठेवले 30 चेंडू मध्ये 43 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, मात्र शेवटच्या चेंडूवर जर विचार केला तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होतं. जर विचार केला तर 8.40 ची सरासरी गाठावी लागेल ती महापुलीस संघाला. महापुलीस संघाला विनंती असेल आपणच लगेच आपले फलंदाज खेळपट्टी पाठवायचे आहेत. महापुलीस संघ आपण सलामी जोडी खेळपट्टी पाठवायची आहे. आव्हान ठेवले मात्र ते 30 चेंडू
43 धावा. पंच सुद्धा मैदानात ताबा घेताना आपण पाहतोय. पंच विक्रम नाईक तसेच शाहिद मुमीन सर खेळपट्टीवर जाताना. सलामी जोडी खेळपट्टी पाठवायची आहे. वकील स्पोर्ट मापली संघ अरबाज आणि आसिफ सलामी जोडी खेळपट्टीवर सज्ज होते. क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. अरबाज पटेल आणि आसिफ सलामी जोडी खेळपट्टीवर सज्ज. उद्याचा दिवस हा फायनलचा दिवस असेल. स्वर्गीय आप्पा व नाना स्मृती चषक 2020 आगरी राजा प्रतिष्ठान पोगाव या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजस दादा पाटील साहेब तसेच निलेश दादा पाटील साहेब तसेच जानमाव पोगाव हा संघ चांगली मेहनत केली. स्पर्धा संपन्न पार पाडण्यासाठी जर विचार केला तर आजचा हा 6वा दिवस, उद्याचा हा शेवटचा दिवस असेल. अंतिम दिवस मेगा फायनल असेल आणि फायनलच्या दिवशी मानस तेजस पाटील यांचा हा वाढदिवस असेल. उद्याच्या दिवसामध्ये 29 डिसेंबर मानस तेजस पाटील यांचा उद्याचा वाढदिवस आपण साजरा करणार. सामन्यात सुरुवात होते. गोंधे मार्कवर गोलंदाज निकू, स्ट्राईकला तो अरबाज, नॉन स्ट्राईकला तो आसिफ सिनियर. स्ट्राईकला अरबाज पटेल. चांगला साठवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय. पहिला चेंडूवर सफलता, फलंदाज बाद. अरबाज पटेल याची खेळी संपुष्टामध्ये येते. पहिल्या चेंडूवर पहार करण्याचा प्रयत्न केला, मात्र खेळाडू कक्षामध्ये येऊन बसावा लागेल फलंदाज अरबाज पटेलला. लगेचच फलंदाज पाठवायचा आहे खेळपट्टीवर. नवीन फलंदाज खेळपट्टी जातोय तो मात्र पापा. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं ज्यावेळेस क्षेत्ररक्षण चालू असताना. शून्यावर बाद होते अरबाज पटेल. संघाचं सुद्धा खातं खोललेलं नाही. स्ट्राईकला येतोय फलंदाज आसिफ सिनियर. पुढला चेंडू निकुयाचा चांगला साठवलाय चेंडू, चेंडूला दिशा दिली, चेंडू जाईल 6 धावांसाठी. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा आपण पाहतो षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 6 होते. खातं खोललं जातं, स्वतःच संघाचं सुद्धा खातं खोललं जाते. आव्हान ठेवले ते मात्र विजयासाठी 43 धावांचं. 30 चेंडू मध्ये 43 धावा जमा करायच्यात. पहिली षटक मार्गस्थ निकूज. पहिले षटक पॉवर प्लेचा आपण बघतोय. सुरुवात केली षटकाराने. चांगला साठवले चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय झेलखाली. आतिश भरपूर वर्षाचा अनुभव पणाला लावलाय, चांगला झेल पकडलाय. दुसरा फलंदाज बाद होतोय. आसिफ सिनियर हा बाद होतोय. लॉंग आपला होता आतिश पाटील, आपण बघितलं होतं. चांगलासा झेल पकडला. नवीन फलंदाज खेळपट्टी जातो तो मात्र
आकाश चांगला झेल पकडला आतिश पाटीलने. गोडसे ग्राउंड ज्यावेळेस सामना झाला होता भिन्नार वर्सेस चाविंद्रा, हिमधाराने 5 बॉलामध्ये आतिशला 5 षटकार मारले होते. मात्र आतिशने पलटवार केला होता. आतिश पाटीलने सुद्धा 5 चेंडूवर 5 षटकार मारले होते हेमंत. काय मॅच पाहायला मिळाली होती प्रेक्षकांना, आजही ती माझ्या लक्षात आहे. चांगली फलंदाजी केली होती आतिश पाटीलने सुद्धा त्या मैदानावर. पलटवार केला होता हेमंतवर. पुढला चेंडू सामोर जातो तो पापा, मात्र सन्मान केलाय चेंडूला. चांगला चेंडू होता. एक धाव मिळेल. एका धाव्याने संघाची धाव संख्या धाबलकावर 7 धावा. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. जरी 2 विकेट बाद केले, एक षटकार जरी लागला असला चांगले आतापर्यंत पाहायला मिळते. 8.7 ची सरासरी गाठायची आहे. पुढला चेंडू सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर सरशी हातामध्ये बन्सी एष्टी रक्षक. पुढला चेंडू आकाश स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला पाहू शकतो आपण पापा. चांगला असा चेंडू, मात्र बॅटची एज लागली होती. मात्र एष्टी रक्षकाला झेल घेता आली नाही. जीवनदान मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. धाव सुद्धा वाचवता आली असती. फलंदाज सुद्धा बाद झाला असता. मात्र जेल सोडले, जीवनदान दिले ते मात्र आकाशला. जर विचार केला तर चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा संघाची धाव संख्या जर वळून बघितला तर फक्त 42 धावा जमा केल्या धावफलकावर. 43 धावांचं जर आव्हान ठेवले समोरील संघासमोर तर कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. गोलंदाजी जर विचार केला तर निकू याने चांगली गोलंदाजी केली. 8 धावा खर्च केल्या. 2 फलंदाज मात्र बाद केले. पॉवर प्लेचं षटक होता. दुसरं षटक पॉवर प्लेचं लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा संघ. अजून आपल्या सामने खेळवायचे, याची नोंद घ्यायची आहे. त्रेचाळीस धावांचं आव्हान पार पाडताना पाहतोय आपण वकीस्पोर्ट मापोली संघाला. अजूनही रवीश बॉन्ड याचं येणं बाकी आहे. चेतन एक चांगला गोलंदाज चाविंद्रा संघाकडनं येतोय. दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं आपण चेतनला पाहतोय. जायली स्पोर्ट तलवली संघाकडनं खेळताना काय सामना झाला होता. RD 000 वर्सेस जायली स्पोर्ट तलवली या 2 संघादरम्यान. लेफ्ट गोलंदाज मार्कवर चेतन. समोर जातो तो आकाश. रिवर्स मारण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण होईल. रिवर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही तोपर्यंत सिंगल धाव मिळेल. या एका धावाने संघ धावसंख्या धावफलकावर 9 धावा. दुसरं षटक आता जो चेतन, पहिले षटक जर विचार केला तर निकू याने चांगलं हाताळलं होतं. 3 फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाला असता, पण मात्र झेल सुटली होती आणि 1 धाव खर्च झाली. धावसंख्या धावफलकावर पाहतो आतापर्यंत 9 धावा. पुढला चेंडू पंचांचा इशारा येतोय. उजव्या एष्टीचा अतिरिक्त 1 धाव मिळेल. वाईट चेंडू हाताळलाय. जर ज्यावेळेस आपल्याकडं धावा कमी असतात कुठेतरी अतिरिक्त चेंडू टाकणं महागडं ठरू शकतं आपल्या संघासाठी. पुढला चेंडू चेतन, जवळजवळ 10 ते 12 पावलांचा रनअप. चांगला असा दिशा दिली चेंडूला. चेंडू एका टप्प्याने जाईल. या चेंडूवर येतील 4 धावा. चौकार.
थँक्यू डीजे. चला छत्रशील लावून घ्यायचंय. धाव संख्या 10 बलकावर 14 धावा. पुढल्या चेंडू सामोर जातो तो पापा. गोलंदाज चेतन. चांगला साठवले चेंडू शतरक्षक घेतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावाने संघ धाव संख्या 10 बलकावर 16 धावा. 43 धावांचं आव्हान पाठलाग करते वकीसपूर मापुली संघ. पुढला चेंडू चेतनचं. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर सर एसटीच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावर स्थिर ती म्हणजे 16. पुढला चेंडू चेतन स्ट्राईकला देतो पापा. चांगला साठवले चेंडू. चेंडू एका टप्प्याने जाईल. या चेंडू इथे 4 धावा चौकार. या 4 धावाने संघाची धाव संख्या 10 फलकावर 20 या आकड्यावर पोहोचले. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. दुसरे षटक मार्गस्थ आहे. स्ट्राईकला देतो पापा. चेतन गोळी मार्कवर सज्ज. सूर्यका साठवले चेंडू. चेंडूला फेकून दिला जातोय. या चेंडू येथे 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. धाव संख्या 10 फलकावर 26 धावा. चांगली फलंदाजी करतोय पापा आपल्या संघासाठी. पुढला चेंडू निकू. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सर्वेश हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तिसरे षटक मार्गस्थ निकू याचं बघितलं. पहिला चेंडू निर्धाव हाताला. पहिलं षटक हाताला सुरेख षटक होतं. पॉवर प्लेचं षटक होतं. 8 धावा खर्च करून 2 फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाला. पुढला चेंडू गोलंदाज मार्कवर निकू. स्ट्राईकला येतो तो आकाश. सूर्यका साठवलं चेंडू. दिशा दिली चेंडूला. कोरपांच्या दिशेने 1 धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने संघाची धाव संख्या अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 16 चेंडू मध्ये 16 धावा. प्रत्येक चेंडूवर 1-1 धाव जमा करायची आहे. पण पाहूया या षटकामध्ये सामना फिनिश होतोय का पुढल्या षटकाची आवश्यकता लागेल या संघाला. पुढला चेंडू चांगला साठवले चेंडू. शतरक्षक येतोय.
चांगला असा झेल पकडला जातोय, फलंदाज मात्र इथे बाद होईल. थँक्यू डीजे. फलंदाज बाद होतोय. पापा याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर. कैस येतोय. नवीन फलंदाज. 3 फलंदाज बाद झाल्यात आतापर्यंत. धावसंख्या धावफलकावर 27 धावा. स्ट्राईकला देतो आकाश. पुढला चेंडू सामोरा जातो आकाश. चांगला साठवले चेंडू. शतरक्षक येतोय. सुरेख असा झेल पकडला जातोय. 2 चेंडूवर 2 फलंदाज मात्र बाद करतोय निकू. चांगली गोलंदाजी. जर विचार केला तर निकू यांनी पण पहिल्या षटकामध्ये सुद्धा 2 फलंदाज बाद केले ते. या षटकामध्ये पण विचार केला तर 1 धाव खर्च केली. 2 फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले. आतापर्यंत जर विचार केला तर 4 फलंदाज जे बाद केल्यात ते निकू याच्या गोलंदाजीवर झाल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. चेतन थोडा विचार केला तर चेतनकडनं भरपूर अपेक्षा होता, पण मात्र चेतन या गोलंदाजीवर मागरा ठरला. 18 धावा खर्च केल्या. पुढला चेंडू स्ट्राईकला येतो तो. कैस स्ट्राईकला येतो. नॉन स्ट्राईकला रवीश. सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरळ एसटीच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. काय गोलंदाजी होते. आतापर्यंत 1 धाव खर्च केले. 2 फलंदाज मात्र बाद केले. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेच्या 2 फलंदाज बाद केलं होतं. निकू गोलंदाज मार्कवर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 1 धाव. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 धावा खर्च केल्या. 2 फलंदाज बाद केले. धावसंख्या धावफलकावर 28 धावा. लगेच छत्रशी लावून घ्यायचा चाविंद्र संघ. अजून आपल्या सामने खेळवायचे याची नोंद घ्यायची. याच्यातील विजेता संघ वडूनवगर या संघाशी लढा द्यावी लागेल. जरा सहकार्य करा. चाविंद्र संघ छत्रशी लावून घ्यायचंय. टीम मीटिंग घेऊ नका. जरा सहकार्य करा चाविंद्र संघ. पुढला चेंडू गोलंदाज मयूर. सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर एसटीच्या हातामध्ये जातोय. निर्धाव. तर विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तिसऱ्या षटकापासून. स्ट्राईकला कैस. पुढला चेंडू मयूर याचा. सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने वळवला होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जर विचार केला तर 10 चेंडू 15 धावांची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळतो ज्या वेळेस 16 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता असताना. चांगली गोलंदाजी.
चांगला साठवलाय चेंडू. आतिश पाटील शतरक्षक आहे. एक धाव मिळेल. या एका धाव्याने संघाची धावसंख्या पुढे जाईल ती मात्र 29 या धावसंख्येवर. अजूनही 14 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 14 धावा. कुठे सामना होता कुठे आणून ठेवलाय मात्र गोलंदाजी करताना चाविंद्रा संघाने. पुढला चेंडू बॅटची झेल सुटते. जीवनदान मिळतं. रवीश बॉन्ड मागला ठरू शकते ये चाविंद्रा संघाला. साधा सोपा झेल होता. आता मध्ये झेल सोडले. जीवनदान मिळालाय. मागाची सुद्धा आतामध्ये झेल होता त्यावेळी सुद्धा एक धाव खर्च झाली होती. सुरेख गोलंदाजी मयूरने आतापर्यंत 4 चेंडू टाकले. एक धाव खर्च केले. पुढला चेंडू सुरेख चेंडू. पंचांकडे दाद मागताय. एक धाव पूर्ण होईल. पंचांचा इशारा येतील लेग बाईट्स. धाव संख्या धाव फलकावर 30 धावा. काय गोलंदाजी केली निको आणि मयूरने. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते. असं वाटत होते का कुठेतरी एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ज्या वेळेस दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी झाली होती मात्र पुन्हा वापसी केले चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा संघाने. सुरेख गोलंदाजी. सुरेख. पुढला चेंडू मयूर. सुरेख फटका सुद्धा पाहायला मिळाला. या चेंडूवर येतील 6 धावा. षटकार. थँक्यू डीजे. या 6 धावाने संघाची धावसंख्या 10 फलकावर 36 धावा. शेवटचा षटक घेऊन येते गोलंदाज मोनिश. 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. जर शेवटच्या चेंडूवर एकेरी किंवा दुहेरी जर धावसंख्या जर गेली असती तर अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला असता. मोनिश येतो गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला रवीश बॉन्ड. एक चांगला खेळाडू खेळपट्टीवर. झेल सोडली ती जीवनदान मिळालाय. जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये जर धावा जर कमी जर खर्च केल्या असत्या चेतनने तर विचार केला तर चेतनने कुठेतरी चांगली गोलंदाजी करून संघाला वापसी केली असं मात्र खर्च केले होते 18 धावा. पुढला चेंडू रवीश बॉन्ड. एक धाव मिळेल. शतरक्षक सज्ज. 5 चेंडू 6 धावा. रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. संघर्ष करताना पाहतोय दोन्ही संघांना. पुढला चेंडू मुनिश गोलंदाजी मार्कवर. चांगला असा हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. सुरेख फटका पाहायला मिळाला. या फटक्यामध्ये दाखवून दिलाय एक हाती सामना संपवला या फलंदाजाने रवीशने.
कैसने हा षटकार मारला. निश्चितच रात्र नाही स्वप्न बदलते, स्वप्न नाही रात्रीचं जर सांगायचं झालं तर या फलंदाजाच्या नशिबामध्ये पाहिला काय फटकेबाजी केली, जिंकण्याची आशा ठेवली या फलंदाजाने. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना होता आणि या 6 धावांनी सामना जिंकला. या पुढील सामना चला लगेच नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघ सुदर्शन शेळके लगेच आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. वसन पाटील या आपल्याला विनंती, चाविंद्रा गावचे ज्येष्ठ नागरिक आपल्याला विनंती असेल या. तसेच त्यांच्या समेत अण्णा शेळकेंचं जर सांगायचं झालं सतत 6वा दिवस चांगली हजेरी लावले, चांगला सहकार्य केला आम्हाला सुद्धा.